प्यारे बच्चों, प्यार भरा प्रणाम। आप सब सकुशल होंगे। बहुत अच्छे दिख रहे हैं आप सब आज। अच्छा लगा आपको देखकर। आपका जो हंसता हुआ चेहरा बहुत अच्छा लगता है। ऐसे ही हंसते रहिए। प्रिय बच्चों, नाटक के बारे में आपने ज्ञान हासिल किए हैं। नाटक आपको अच्छा लगता है। ಅದರಲ್ಲಿಯೂ ಕನ್ನಡ ನಾಟಕ, ತುಳು ನಾಟಕ, ಆಂಗ್ಲ ಭಾಷೆಯ ನಾಟಕ ಭಾಳ ಚೆನ್ನಾಗಿ ಆಗ್ತದೆ, ನೋಡಲಿಕ್ಕೂ ಭಾಳ ಖುಷಿ ಆಗ್ತದೆ। लेकिन नाटक में अभिनय ज़्यादा प्रमुख बनता है। ಅಲ್ಲಿ ಅಭಿನಯಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚು ಪ್ರಾಮುಖ್ಯತೆ। ನಾಟಕೀಯ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಹೇಳಬೇಕಾದ ವಿಷಯವನ್ನು ಅಭಿನಯದ ಮೂಲಕ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಾರೆ। ಆದರೆ ಕೆಲವೊಂದು ಸನ್ನಿವೇಶಗಳು ಹಾಗಿರ್ತದೆ, ವಿಷಯ ಚಿಕ್ಕದು, ಸಂಭಾಷಣೆ ಜಾಸ್ತಿ, ಒಂದೇ ಸನ್ನಿವೇಶದಲ್ಲಿ ಬಂದು ಒಂದಿಷ್ಟು ವಿಷಯವನ್ನು ಸಂಭಾಷಣೆಯ ಮೂಲಕ ಪರಸ್ಪರ ತಿಳಿಸುವಂತಹ ಒಂದು ಪ್ರಕಾರವೂ ಇದೆ। ಹಿಂದಿ में ऐसा ही एक एकांकी कहते हैं। ಏಕಾಂಕಿ ನಾವು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಏಕಪಾತ್ರ ಅಭಿನಯ ಅಂತ ಮಾಡ್ತೇವೆ ಮಕ್ಕಳೇ, ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿದೆ। ಈಗ ಉದಾಹರಣೆಗೆ ಹಿರಣ್ಯಕಶಿಪು ಮತ್ತು ಪ್ರಹ್ಲಾದನ ಒಂದು ಸನ್ನಿವೇಶ ತಗೊಳ್ಳೋದಾದರೆ, ಇಲ್ಲಿ ನಿಂತರೆ ಹಿರಣ್ಯಕಶಿಪು, ಇಲ್ಲಿ ನಿಂತರೆ ಪ್ರಹ್ಲಾದ। ಹಿರಣ್ಯಕಶಿಪು: ಮಗನೇ ಪ್ರಹ್ಲಾದ, ಎಲ್ಲಿರುವನು ದೇವರು? ನಿನ್ನ ದೇವರು ಎಲ್ಲಿರುವನು? ಇಲ್ಲಿರುವನೇ, ಅಲ್ಲಿರುವನೇ, ಇಲ್ಲಿರುವನೇ? ತಂದೆಯೇ, ದೇವರು ಎಲ್ಲ ಕಡೆ ಇದ್ದಾರೆ, ಇಲ್ಲಿಯೂ ಇದ್ದಾನೆ, ಅಲ್ಲಿಯೂ ಇದ್ದಾನೆ, ಮೇಲೆಯೂ ಇದ್ದಾನೆ, ಕೆಳಗಡೆಯೂ ಇದ್ದಾನೆ। ದೇವರು ಸರ್ವಾಂತರ್ಯಾಮಿ, ಎಲ್ಲ ಕಡೆ ಇದ್ದಾನೆ ತಂದೆಯೇ। ದುಷ್ಟ ಇಲ್ಲಿದ್ದಾನೆ, ಅಲ್ಲಿದ್ದಾನೆ, ಇಲ್ಲಿದ್ದಾನೆ ಅಂತ ದೇವರು ಹೇಳುತ್ತೀಯಲ್ಲ, ಈ ಕಂಬದಲ್ಲಿದ್ದಾನ ದೇವರು? ಹೌದು ತಂದೆ, ಈ ಕಂಬದಲ್ಲಿಯೂ ನನ್ನ ಹರಿ ಇದ್ದಾನೆ, ನನ್ನ ದೇವರಿದ್ದಾನೆ। ಹೌದೇ, ಈಗಲೇ ನಾನು ಈ ಕಂಬವನ್ನು ಮುರಿಯುತ್ತೇನೆ, ಈ ಕಂಬವನ್ನು ತುಂಡು ಮಾಡಿ ಹಾಕ್ತೇನೆ, ಎಲ್ಲಿದ್ದಾನೆ ಅಂತ ನಾನು ನೋಡ್ತೇನೆ ದೇವರನ್ನು। ತಂದೆ, ಹಾಗೆ ಮಾಡಬೇಡಿ, ದೇವರು ಎಲ್ಲ ಕಡೆ ಇದ್ದಾರೆ। ಇದೊಂದು ಸಣ್ಣ ಒಂದು ವಿಷಯವನ್ನು ನಾನಿಲ್ಲಿ ಪ್ರಸ್ತಾಪಡಿಸಿದ್ದು, ಹಿರಣ್ಯಕಶಿಪು ಮತ್ತು ಪ್ರಹ್ಲಾದನ ಒಂದು ಸಣ್ಣ ನಾಟಕ, ಸಣ್ಣದಾದಂಥ ಒಂದು ಸನ್ನಿವೇಶ। ಏಕಪಾತ್ರ ಅಭಿನಯದ ಮೂಲಕ ಇದನ್ನು ನಾವು ತಿಳಿಸ್ತೇವೆ। ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ 10वीं कक्षा में आप सब हैं। बसंत की सच्चाई एक पाठ, पेज नंबर 41। ये बसंत की सच्चाई ये पाठ भी ऐसा एक एकांकी है। इस पाठ का लेखक विष्णु प्रभाकर। आप किताब खोलिए, आप लेखक परिचय के द्वारा हम लेखक को जान सकते हैं। लेखक परिचय विष्णु प्रभाकर। 1912 में इनका जन्म उत्तर प्रदेश मुजफ्फरनगर के मीरपुर में हुआ है। आकाशवाणी के दिल्ली केंद्र में नाटक निर्देशक बने रहे थे। इनका प्रमुख रचना आवारा मसीहा, तट के बंधन, निशिकांत, दर्पण का व्यक्ति। इनका एकांकी मानवीय संवेदनाओं से ओतप्रोत है। तो बसंत की सच्चाई, इस पाठ का लेखक विष्णु प्रभाकर, ये एक एकांकी है। बसंत की सच्चाई एक एकांकी है। एकांकी में चित्रित बालक के चरित्र से प्रेरित होकर प्रामाणिकता से
जीना सीख सकते हैं। इस एकांकी में हम क्या जान सकते हैं? ಪ್ರಾಮಾಣಿಕತಾ। ನಾವು ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿ ಇರಬೇಕು। ಒಂದು ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿ ನಾವಿದ್ರೆ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಕಾರ್ಯಗಳು ಯಶಸ್ವಿ ಆಗ್ತದೆ, ಇನ್ನೊಬ್ಬರು ಮೆಚ್ಚುವಂತರಾಗ್ತೇವೆ ನಾವು। देखिए किताब देखिए, पात्र परिचय। बसंत एक गरीब शरणार्थी लड़का, प्रताप बसंत का छोटा भाई, पंडित राजकिशोर एक नेता, डॉक्टर तथा दो राह चलते व्यक्ति। प्यारे बच्चे, आप किताब देखिए, मैं पढ़ता हूँ, अब ध्यान से देखना है क्योंकि ये आपको इधर आकर करना पड़ेगा। एकांक नाटक करना पड़ेगा। इधर एक एक पार्ट को आप लेकर इधर आकर बोलना पड़ेगा। एक अभिनय के द्वारा आपको दिखाना है। तो इसीलिए मैं जिस प्रकार पढ़ता हूँ ध्यान दीजिए। पहला दृश्य, स्टेज पर सुविधानुसार एक बड़े नगर के बाजार का प्रतीकात्मक दृश्य। आने जाने लेने देने का शोर, फेरी वालों की पुकार, उन्हीं के बीच में एक लड़का नंगे पैर, फटे कपड़े पहने, हाथ में सामान संभाले भागता हुआ आता है। उसकी आयु लगभग 12 वर्ष की है। उसका नाम बसंत है। वह पुकार रहा है। बसंत, चन्नी ले लो, बटन ले लो, दिया सलाई ले लो। कोई उसकी बात नहीं सुनता। सब उसे देखते हैं और आगे बढ़ जाते हैं। इसी समय एक खद्दरधारी व्यक्ति वहां से जाते दिखाई देते हैं। वे मजदूर नेता पंडित राजकिशोर हैं। बसंत उन्हें देखकर उनके पीछे भागता है। बसंत, साहब बटन लीजिए, देसी बटन। साहब दिया सलाई लीजिए। राजकिशोर, भाई मुझे कुछ नहीं चाहिए, जाओ किसी और को दो। बसंत, साहब चलनी लीजिए, दूध चनिए, चाय चनिए। राजकिशोर, मुझे नहीं चाहिए। बसंत, बटन। राजकिशोर, नहीं। बसंत, दिया सलाई। राजकिशोर, नहीं नहीं। बसंत विनम्र स्वर से, साहब एक चलनी लीजिए, सिर्फ 2 आना कीमत है। राजकिशोर, पर भाई मुझे नहीं चाहिए तो कैसे ले लूं? बसंत, अच्छा आप 6 पैसे। राजकिशोर, ओहो कह दिया मुझे कुछ नहीं चाहिए। बसंत रुआंसा, साहब सवेरे से अब तक कुछ नहीं बिका, आपसे आशा थी। साहब एक तो लीजिए, एक तो ले लीजिए। राजकिशोर जेब से 2 पैसे निकालते हुए, तुम तो, अच्छा तुम्हें पैसे चाहिए, लो ये 2 पैसे ले लो, लो और जाओ। बसंत एकदम, नहीं साहब नहीं, मैं पैसा नहीं लूंगा। राजकिशोर, नहीं लोगे? बसंत, जी नहीं, आप चलनी खरीद दीजिए। राजकिशोर, अच्छा एक चलनी में तुम्हें क्या बचेगा? बसंत, 2 पैसे। राजकिशोर, तो बस पैसे ले लो और समझ लो मैंने एक चलनी खरीद ली। बसंत, नहीं साहब नहीं, ये तो बीक है, मैं बीक नहीं लूंगा, आप चलनी ले ली। राजकिशोर पर इस बात का बड़ा असर होता है। वे साहस उस बच्चे को देखते हैं, फिर जब टटोलते हैं पर पैसा नहीं मिलते। राजकिशोर, भाई मेरे पास पैसे नहीं, होते तो ले लेता, नोट है। बसंत उदास, नोट है? पैसे तो मेरे पास भी नहीं है, कुछ बिका ही नहीं। राजकिशोर, तभी तो कहता था, अच्छा कल ले लूंगा या मेरे घर ले आना, किशनगंज में रहता हूं। बसंत एकदम, नहीं साहब आज ही ले लीजिए, आप नोट मुझे दीजिए, मैं अभी बाजार से बुना लाता हूं। राजकिशोर, भाई तुम तो। बसंत,
बस मैं यह आया। राजकिशोर अच्छा लो बुना लाओ, अभी आना। बसंत अभी आया साहब, आप यहीं ठहरे, अभी पलक मारते ही आया। बसंत नोट लेकर बाजार की ओर भागता है। राजकिशोर वहीं खड़े रहते हैं। धीरे धीरे 15-20 मिनट बीत जाते हैं। जैसे जैसे समय बीतता है वे उत्सुक होकर बाजार की ओर देखते हैं। राजकिशोर 15 मिनट हो गए, अब तक नहीं आया, कहाँ रह गया? मुझे तो लगता है अब नहीं लौटेगा। दूसरा दृश्य, स्टेज पर जरा सा परिवर्तन के साथ पाला जैसा दृश्य। एक और किशनगंज का बोर्ड लगा हुआ है, हल्का शोर है, संध्या हो गई है, लोग घरों की ओर लौट रहे हैं। उन्हीं के बीच में एक दुबला पतला लड़का जल्दी जल्दी आता है। वह नंगे पैर है, कपड़े फटे हैं, आयु लगभग 10 वर्ष है। उसकी शक्ल बसंत से मिलती है। वह उसका छोटा भाई प्रताप है। वह आते जाते व्यक्तियों से कुछ पूछ रहा है। उसके मुख पर व्यग्रता है। प्रिय बच्चों, मौन रूप से पढ़िए। उस समय मैं 2 प्रश्न लिखता हूँ, उस प्रश्न को भी देखिए और प्रश्न का उत्तर आपको मिला तो टिक कीजिए अथवा रेखा खींचिए। प्रश्न यह है कि चलनी से क्या क्या कर सकते हैं, और दूसरा प्रश्न बसंत क्या क्या बेचता था। ध्यान से पढ़िए। सोचता हूं मैं आप सबका पढ़ना खत्म हुआ है, मौन रूप से आपने पढ़ा है, कठिन शब्द के नीचे रेखा खींचा है ना? खींचा है ना? अभी पाठ की ओर जाएंगे। पहला दृश्य, स्टेज पर सुविधा अनुसार एक बड़े नगर के बाजार का प्रतीकात्मक दृश्य। मोदरा दृश्य, स्टेज के सुविधानुसार, स्टेज जितना है उसके अनुसार एक बाजार का दृश्य। बाजार ಮಾರುಕಟ್ಟೆ, ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿರ್ಬೋದು ಮಾರುಕಟ್ಟೆ, ಸಂತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೇವೆ ಅಥವಾ ಮಾರುಕಟ್ಟೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೇವೆ. ಮಾರುಕಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ಏನೆಲ್ಲ ಇರ್ತದೆ ಮಕ್ಕಳೇ? ಏನೆಲ್ಲ ಇರ್ತದೆ ಹೇಳಿ ನೋಡುವ. ಹಾಂ, ಏನು? ಒಂದು ಬದಿಯಲ್ಲಿ ಹಣ್ಣುಗಳನ್ನು ಇಟ್ಟಿರ್ತಾರೆ, ಒಂದು ಬದಿಯಲ್ಲಿ ತರಕಾರಿಯನ್ನು ರಾಶಿ ಹಾಕ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ, ಮತ್ತೊಂದು ಬದಿಯಲ್ಲಿ ಮೀನು ಮಾಂಸಗಳನ್ನು ಇಟ್ಟಿರ್ತಾರೆ, ಮತ್ತೊಂದು ಬದಿಯಲ್ಲಿ ಅಡುಗೆ ಪದಾರ್ಥಗಳು ಏನು ದಿನಸಿ ಸಾಮಗ್ರಿಗಳು ಏನು ಹೇಳ್ತೇವೆ ನಾವು ಅದನ್ನು ಇಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ಒಂದು ಮಾರುಕಟ್ಟೆ ದೃಷ್ಟಿಯನ್ನು ಒಂದು ಆಲೋಚನೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ, ಒಂದು ಕಲ್ಪನೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಮಾರುಕಟ್ಟೆ, ನೀವು ಹೋಗಿದ್ದ ಮಾರುಕಟ್ಟೆ ಹೇಗಿರ್ಬೋದು ಅಂತ. ಅಂತಹ ಮಾರುಕಟ್ಟೆ, ಬಾಜಾರ್, ಉಸ್ बाजार का दृश्य इधर है। आने जाने लेने देने का शोर, फेरी वालों की पुकार. ನೀವು ಕಲ್ಪನೆ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀರಲ್ಲ, ಜನರು ಆಚೆ ಈಚೆ ಹೋಗ್ತಾ ಇರ್ತಾರೆ, ಆನೆ ಜಾನೆ ಲೇನೆ ದೇನೆ ಖರೀದಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳುವಂಥ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಖರೀದಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳುವವರು. ಫೇರಿ ವಾಲೋಂ ಕೆ ಪುಕಾರ್, 10 ರೂಪಾಯಿಗೆ 2, 10 ರೂಪಾಯಿಗೆ 2, 5 ರೂಪಾಯಿಗೆ 1, ಕೇವಲ 25 ರೂಪಾಯಿ, ಕೇವಲ 25 ರೂಪಾಯಿ. ನೋಡಿ ಮಾರುಕಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ಈ ರೀತಿ ಕೇಳ್ತಾರಲ್ವಾ, ಬೊಬ್ಬೆ ಹಾಕ್ತಾರೆ. ಅಂದರೆ ಜನರನ್ನ ವ್ಯಾಪಾರಕ್ಕಾಗಿ ಹತ್ರ ಕರೆಯುವಂಥದ್ದು, ನಮ್ಮ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಖರೀದಿ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳುವಂಥ ಒಂದು ಕಲೆ ಅವರದ್ದು. उन्हीं के बीच एक लड़का नंगे पैर फटे कपड़े पहने हाथ में सामान संभाले भागता हुआ आता है. ಆ ಸನ್ನಿವೇಶದಲ್ಲಿ उन्हीं के बीच एक लड़का नंगे पैर, नंगे पैर समझते हैं ना, चप्पल नहीं है, चप्पल नहीं पहना है, काली काली फटे कपड़े. उसका कपड़ा कैसा था? फटा था, हर्द होगिತ್ತು बट्टे, फटा कपड़े. हाथ में सामान संभाल कर, उसके हाथ में कुछ सामान है, उसको संभाल कर भागता हुआ आता है, ओढ़ता ओढ़ता ಬರ್ತಾ ಇದ್ದ. उसकी आयु लगभग 12 वर्ष की थी. एक 12 वर्ष का आयु का लड़का. ಮಕ್ಕಳು ನೆನಪಿಟ್ಕೊಳ್ಳಿ, ಈಗ ಅದಿಲ್ಲ. ಈಗ ಮಕ್ಕಳು ಶಾಲೆಗೆ ಬರಬೇಕು, ಮಾರುಕಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡಲಿಕ್ಕಿಲ್ಲ. ಎಲ್ಲಿಯಾದರೂ ಮಾರುಕಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ಶಾಲೆಗೆ ಬಾರದೆ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಹೋದರೆ ನಿಮ್ಮನ್ನು ಹಿಡ್ಕೊಂಡು ಬಂದು ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಕೂಡಿಸ್ತಾರೆ. ಕಾನೂನು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅಪರಾಧ ಆಗ್ತದೆ. ನಿಮ್ಮ ತಂದೆಗೂ ಇದರಿಂದ ಶಿಕ್ಷೆ ಸಿಗುವ ಸಾಧ್ಯತೆಗಳು ಇರುತ್ತೆ. 14 ವರ್ಷದವರೆಗೆ ಕಡ್ಡಾಯ ಶಿಕ್ಷಣ, ಮಕ್ಕಳು ಕಲಿಬೇಕು. 18 ವರ್ಷದವರೆಗೆ ಮಕ್ಕಳು ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸವನ್ನು
ಮಾಡಬೇಕು. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ ಮಕ್ಕಳೇ? ವ್ಯಾಪಾರ ಮುಖ್ಯ ಅಲ್ಲ, ನಾವು ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡುವ ಕಲೆಯನ್ನು ಕಲಿಬೇಕು, ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸವನ್ನು ಪಡ್ಕೊಳ್ಬೇಕು, ಮೋಸ ಹೋಗದೇ ಇರುವಂತಹ ಜ್ಞಾನವನ್ನು ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಪಡ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಇದು ಬಹಳ ಮುಖ್ಯ. उसका नाम बसंत है. 12 वर्ष 12 वर्ष का जो लड़का है ना, उसका नाम क्या है? बसंत. ध्यान में रखिए, उसका नाम बसंत, याद रखिए. वह पुकार रहा है. ಅವನು ಕೂಗ್ತಾ ಇದ್ದ, पुकार रहा है. क्या पुकार रहा है? देखिए, चलनी ले लो, बटन ले लो, दिया सलाई ले लो. वो बाजार में पुकारता है, चलनी ले लो, बटन ले लो, दिया सलाई ले लो. ओ भाई इधर आओ, चलनी ले लो, बटन ले लो, दिया सलाई ले लो. कोई उसका बात नहीं सुनता. ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಬೊಬ್ಬೆ ಹೊಡಿತಾನೆ, कोई भी उसका बात नहीं सुनता है. ಎಲ್ಲರೂ ಅಷ್ಟಕ್ಕವರು सब उसे देखते हैं और आगे बढ़ जाते हैं. सभी उस देखते हैं उसको, ಬೊಬ್ಬೆ ಹೊಡಿತಾನೆ, ಅವರಷ್ಟಕ್ಕವರು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. इसी समय एक खद्दरदारी व्यक्ति वहां से जाते दिखाई देता है. ಒಬ್ಬ ಖದ್ದರ್ದಾರಿ ವ್ಯಕ್ತಿ, ಒಬ್ಬ ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಸಭ್ಯ ವ್ಯಕ್ತಿ, ಖಾದಿ ಬಟ್ಟೆಯನ್ನು ಹಾಕ್ಕೊಂಡಿರುವಂಥ ವ್ಯಕ್ತಿ, ಖದ್ದರ್ದಾರಿ. वो जा रहा था. बसंत उसको देखता. ಆಗ ಇವನಿಗೆ ಆಲೋಚನೆ ಆಯಿತು, ಅವರನ್ನು ಹಿಡಿದ್ರೆ ನನಗೇನಾದರೂ ಲಾಭ ಆಗಬಹುದು, ನನ್ನ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಖರೀದಿ ಮಾಡ್ಬೋದು. ಅವನ ವಸ್ತುಗಳು ಯಾವುದು ಮಕ್ಕಳೇ? ಚಲ್ನಿ, ಬಟನ್, ದಿಯಾ ಸಲಾಯಿ. ಚಲ್ನಿ ಅಂದರೆ ಗೊತ್ತಲ್ಲ ನಿಮಗೆ? ಚಲ್ನಿ ಅಂದರೆ ಎಂತ? ನಾವು ಸೋರ್ತೇವಲ್ಲ, ಇದು ಕಾಫಿ ಚಹಾ ಮಾಡುವಾಗ ಒಂದು ಜಾಲಿ ಟೈಪಲ್ಲಿ ಇರ್ತದೆ ನೋಡಿ, ಒಂದು ಜಾಲಿ ರೀತಿಯಲ್ಲಿ. ಚಹಾ ಕುದಿದಾದ ನಂತರ ಅದನ್ನು ನಾವು ಒಂದು ಪಾತ್ರಕ್ಕೆ ಹಾಕುವ ಮೊದಲು ಸೋಸ್ತೇವೆ, ಆ ಕಸಗಳು ಬಾರದ ಹಾಗೆ, ಅದರ ಚಹಾದ ಕಣಗಳು ಬಾರದ ಹಾಗೆ ನಾವೊಂದು ಸೋಸ್ತೇವಲ್ಲ, ಜಾಲಿ ಅದು. ಬಟನ್ ಗೊತ್ತು ನಿಮಗೆ, ನಮ್ಮ ಗುಬ್ಬಿ, ಅಂಗಿಯ ಗುಬ್ಬಿಗಳು, ಬೇರೆ ಬೇರೆ ರೀತಿಯ ಗುಬ್ಬಿಗಳು. ದಿಯಾ ಸಲಾಯಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಬೆಂಕಿಪಟ್ಟಣ, ಮ್ಯಾಚ್ ಬಾಕ್ಸ್. ಇರುವುದೇ ಸಾಮಾನು ಅವನ ಹತ್ರ. ಈ ಮೂರು ಅವನ ಸಾಮಾನು ಹತ್ರ ಸುಮಾರು ಸಾಮಾನು ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದಾನೆ. ಇದೆ 3 ತುಂಬ ಇದೆ ಅವನ ಹತ್ರ. साहब खद्दरदारी व्यक्ति को देखता है, आशा होता है इसको, शायद ये खद्दरदारी व्यक्ति मेरा वस्तु खरीद लेंगे. वे मजदूर नेता पंडित राजकिशोर है. वो खद्दरदारी व्यक्ति कौन है? हाँ, मजदूर नेता पंडित राजकिशोर. पंडित राजकिशोर, ये नाम भी याद रखिए, क्योंकि इधर 3 प्रश्न बहुत इंपॉर्टेंट है, बहुत तो महत्वपूर्ण है. एक बसंत का बारे में प्रश्न पूछा जाता है, और पंडित राजकिशोर के बारे में प्रश्न पूछा जाता है, और एक इसका छोटा भाई बाद में आता है, मैं बाद में बताता हूँ. अभी देखिए, पंडित राजकिशोर कौन है? मजदूरों के नेता. मजदूरों के नेता माने ಮಜ್ದೂರ್ ಅಂದರೆ ಯಾರು? ಕಾರ್ಮಿಕರು, ಕೆಲಸಗಾರರು. ಕೆಲಸ ಮಾಡುವವರು ಮಜ್ದೂರು, ಯಾವುದೇ ಕೆಲಸ ಆಗಲಿ. ಆ ಕೆಲಸ ಮಾಡುವವರು ಅವರಿಗೊಬ್ಬರು ಅವರ ಅಹವಾಲುಗಳನ್ನು ಕೇಳಲಿಕ್ಕೆ, ಅವರಿಗಾದ ಅನ್ಯಾಯವನ್ನು, ಪಾಪ ಅವರಿಗೆ ಹೇಳಲಿಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ ಕೆಲವರಿಗೆ, ಅವರ ಅನ್ಯಾಯವನ್ನು, ಇವರಿಗೆ ಇನ್ನೂ ಅನ್ಯಾಯ ಆಗಿದೆ, ಇವರಿಗೆ ತೊಂದರೆ ಆಗಿದೆ, ಅದನ್ನು ಸರಿಪಡಿಸಬೇಕು ಅಂತ ಹೋರಾಟ ಮಾಡುವಂತಹ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ, ಇವರನ್ನೆಲ್ಲ ನೋಡಿಕೊಳ್ಳುವಂತಹ, ಇವರಿಗೆಲ್ಲ ಬೆಂಬಲವನ್ನು ಕೊಡುವಂಥ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ पंडित राजकिशोर. मजदूरों का नेता है. नेता अंदर नायक, लीडर. बसंत उन्हें देखकर उनके पीछे भागता है. बसंत के मन में थोड़ा सा आशा उत्पन्न हुआ, शायद पंडित राजकिशोर मेरा वस्तु लेंगे. तो सीधा जाकर, साहब बटन लीजिए, देसी बटन, साहब दिया सलाई लीजिए. वो पूछता है, बहुत दीन से पूछता है, साहब बटन लीजिए, देसी बटन, साहब दिया सलाई लीजिए. भाई मुझे कुछ नहीं चाहिए, जाओ किसी और को दो. पंडित राजकिशोर कहता है, भाई मुझे कुछ नहीं चाहिए, जाओ किसी और को दे दो. बसंत नहीं छोड़ता है. बसंत कहता है, साहब चलनी लीजिए, दूध चनिए, चाय चनिए. देखिए, चलनी से क्या काम कर सकते हैं हम? प्रश्न मैंने पूछा था, चलनी से क्या क्या कर सकते हैं? उत्तर मिला आपको? क्या उत्तर मिला? चलनी से दूध चनी सकते हैं, चाय चनी सकते हैं, ಹಾಲನ್ನು ಬಾರ್ಬೋದು ಅಥವಾ ಆರಿಸ್ಬೋದು, ಇದು ಏನು ಮಾಡ್ಬೋದು, ಅದಕ್ಕೆ
ನಾವು ಹೇಳ್ತೇವೆಲ್ಲ ಜಾಲಿಸ್ಬೋದು, ಚಾಯನ್ನು ಜಾಲಿಸ್ಬೋದು, मुझे नहीं चाहिए। बसंत कहता है बटन साहब, बटन नहीं ಸಾಬ್, ದಿಯಾ ಸಲಾಯಿ ಇದನ್ನಾದರೂ ತಗೊಳ್ಳಿ, ಬೆಂಕಿ ಪಟ್ಟಣ ಮನೆಗೆ ಬೇಕಾಗ್ತದೆ, ದಿಯಾ ಸಲಾಯಿ ಇದನ್ನಾದರೂ ತಗೊಳ್ಳಿ। ನಹಿ ನಹಿ, ವಿನಮ್ರ ಬಸಂತ್ कहता है विनम्र स्वर से, ಭಾಳ ಬೇಜಾರಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾನೆ, ಸಾಬ್ एक चलनी लीजिए, सिर्फ 2 आना है, एक चलनी लीजिए, सिर्फ 2 आना कीमत है। ರಾಜಕಿಶೋರ್ಗೆ ಎಂತ ಮಾಡೋದು ಅಂತ ಗೊತ್ತಾಗೋದಿಲ್ಲ। ರಾಜಕಿಶೋರ್ कहता है पर भाई मुझे नहीं चाहिए तो कैसे ले लो, ನನಗೆ ಬೇಡ, ನಂಗೆ ಯಾಕೆ ತಗೊಳ್ಬೇಕು ನಾನು, मुझे नहीं चाहिए, उसकी आवश्यकता नहीं है, यदि आवश्यकता है तो मैं ले लूँगा, मुझे आवश्यकता नहीं है, मैं क्यों लूँ। अच्छा आप 6 पैसा ಕಡಿಮೆ ಮಾಡ್ತಾನವ, ಭಾಳ ಬೇಜಾರಿಂದ 6 पैसा। ओहो कर दिया, कह दिया मुझे कुछ नहीं चाहिए। राजकिश कहता है वो ಎಂಥದ್ದು ಮಾರಾಯ, मुझे कुछ नहीं चाहिए। बसंत रुआसा से बहुत दुख से, बेजारನಲ್ಲಿ दुखದಲ್ಲಿ, साहब सवेरे से अब तक कुछ नहीं बिका, सवेरे से अब तक कुछ नहीं बिका साहब, आपसे आशा थी साहब, एक तो ले लीजिए, ಒಂದಾದರೂ ತಗೊಳ್ಳಿ, ಏನು ವ್ಯಾಪಾರ ಆಗಲಿಲ್ಲ, ಬೆಳಿಗ್ಗೆ ನಿಮ್ಮನ್ನು ನೋಡುವಾಗ ನನಗೆ ಆಸೆ ಆಯಿತು, ನೀವೇನಾದರೂ ತೆಗೆದುಕೊಳ್ತೀರಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಒಂದು ತಗೊಳ್ಳಿ। राजकिशोर जेब से 2 पैसे निकालते हुए, तुम तो अच्छा तुम्हें पैसा चाहिए, लो ये 2 पैसा लो और जाओ, ನಿಮಗೆ ಹಣವೆಲ್ಲ ಬೇಕು, ಪೈಸೆ ಎಲ್ಲ ಬೇಕು ನಿಮಗೆ, ತಗೋ ಕಿಸೆಯಿಂದ पैसा तो ಹೋಗ್। बसंत एकदम नहीं साहब नहीं, मैं पैसा नहीं लूँगा, ನನಗೆ ಹಣ ಬೇಡ, मैं पैसा नहीं लूँगा। ರಾಜಕಿಶೋರಿಗೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗ್ತದೆ, ನೈ ಲೋಗೆ, ಯಾಕೆ ಯಾಕೆ ತಗೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ, ಈಗ ಹಣ ಅಲ್ಲ ಬೇಕಾದದ್ದು, ತಗೊಳ್ಳು। ಹಾಂ ಬಸಂತ್ जी नहीं, आप चलनी खरीद लीजिए, ನನಗೆ ಹಣ ಬೇಡ, ನನ್ನ ವಸ್ತುವಾದಂತಹ ಚಲ್ನಿ, ಆ ಚಲ್ನಿಯನ್ನು ಖರೀದಿ ಮಾಡಿ, ಚಲ್ನಿಯನ್ನು ಖರೀದ್ दीजिए। अच्छा एक चलनी से तुम्हें क्या बचेगा, कहता राजकिशोर, अभी तुम एक चलनी बेचता है तो बेचने के बाद तुम्हें कितना पैसा बचता है, कितना लाभ होता है, 2 पैसे। कितना लाभ होता है, एक चलनी बेचने से 2 पैसे होता है, तो बस पैसे ले लो और समझ लो मैंने एक चलनी खरीद ली, 2 पैसा है ना, अभी 2 पैसे ले लो, मैं समझ, तू समझ लो, मेरा एक चलनी बेच दिया, चलनी बेचने के बाद 2 पैसा मुझे मिला, ऐसा समझ लो, एक चलनी मैंने बेच डाला, खरीद ली, मैंने एक चलनी खरीद ली, ऐसा समझ लो। नहीं साहब नहीं, ये तो भीख है, मैं भीख नहीं लूँगा, आप चलनी ले ले। ನೋಡಿ ಆ ಹುಡುಗನ ಒಂದು ಗುಣ ನೋಡಿ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಗಮನಿಸಬೇಕು, ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ ಮತ್ತು ಪರಿಶ್ರಮ, ಕಷ್ಟಪಡ್ತಾನೆ, ಆದರೂ ಅವನು ಭಿಕ್ಷೆ ಕೇಳೋದಿಲ್ಲ ನೋಡಿ। भीख नहीं लूँगा मैं, मेरा जो सामान है मैं बेचता हूँ, उसके बदले आप पैसे देते हैं, उस पैसे से मेरा पेट भरता हूँ। ನೋಡಿ ये तो भीख है, मैं भीख नहीं लूँगा, आप चलनी ले ले। राजकिशोर पर इस बात का बड़ा असर होता है, वे सास उस बच्चे को देखते हैं, फिर जब टटोलते हैं तो पैसा पर पैसे नहीं मिलते हैं। ಅವನಿಗೆ ಅನ್ನಿಸ್ತು, ನೋಡ್ತಾನೆ ಹುಡುಗನನ್ನು, ಛೇ ಎಂಥ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಗುಣ, ಭಿಕ್ಷೆ ಎತ್ತುವುದಿಲ್ಲ, ತನ್ನ ಪರಿಶ್ರಮದಿಂದ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡ್ತಾನೆ, ಭಿಕ್ಷೆ ಕೇಳೋದಿಲ್ಲ, ಎಂಥ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಗುಣ, ಇಂತಹ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ನಮಗೆ ಬೇಕು। ಈ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಮುಂದೆ ಬಹಳಷ್ಟು ನಮ್ಮ ದೇಶಕ್ಕೆ, ನಮ್ಮ ವ್ಯವಸ್ಥೆಗೆ, ಸಮಾಜಕ್ಕೆ ಬಹಳ ಕೊಡುಗೆಗಳನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡಂತಹ ರಾಜಕಿಶೋರ್ ಕಿಸೆ ಕೈ ಹಾಕ್ತಾನೆ, ಟಟೋಲ್ತಾ ಹೇ, ನೋಡ್ತಾನೆ, पैसे नहीं मिलते, पैसे ಇಲ್ಲ। भाई मेरे पास पैसा नहीं है,
ಹೋತೆ ತೋ ಲೇ ಲಾತ, ನೋಟ್ ಹೇ, ನನ್ನ ಹತ್ರ ಹಣ ಇಲ್ಲ, ಪೈಸೆ ಇಲ್ಲ, ನನ್ನ ಹತ್ರ ನೋಟ್ ಇದೆ. ಬಸಂತ್ ನೋಡ್ತಾನೆ, ಛೇ ಇವರೇನೋ ತಗೊಳ್ತಾರೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡ. ಈಗ ನೋಟ್ ಅಂತ ಹೇಳುವಾಗ ಉದಾಸೆ, ನೋಟ್ ಹೇ, ಬಸಂತ್ उदास है, नोट है, पैसे तो मेरे पास भी नहीं है, कुछ बिका ही नहीं है. ಬೆಳಗ್ಗೆಯಿಂದ ಅವನಿಗೇನು ವ್ಯಾಪಾರನೇ ಆಗಿಲ್ಲ, ಮತ್ತೆ ಎಲ್ಲಿಗೆ ಅವನ ಹತ್ರ ಚಿಲ್ಲರೆ ಇರ್ತದೆ? कुछ बिका ही नहीं है. तभी तो कहता था अच्छा कल ले लूंगा या मेरे घर ले आना, मैं किशनगंज में रहता हूं. एकदम बसंत एकदम, नहीं साहब आज ही लीजिए, आज ही ले लीजिए, आप नोट मुझे दीजिए, मैं अभी बाजार से बुना लाता हूं. ನನಗೆ ಕೊಡಿ ನೋಟ್, मुझे दीजिए, मैं अभी बाजार से नोट बुना लाता हूं. ಚಿಲ್ಲರೆ ಮಾಡ್ಕೊಂತ ಇರ್ತೇನೆ. मैं अभी बाजार से बुना लाता हूं. भाई तुम तो बस मैं यह आया. अच्छा लो बुना लाओ, अभी आना, तको चिल्लरे ಮಾಡ್ಕೊಂಬ, ಬೇಗ ಬರಬೇಕು. अभी आया साहब, आप यही ठहरे, अभी पलक मारते ही आया. ಓಡ್ತಾನೆ, ಈಗ ಬಂದಿರ್ತಾನೆ, ನಿಮ್ಮ ಕಣ್ಣು ರೆಪ್ಪೆ ಮುಚ್ಚಿದ್ರೊಳಗೆ ನಾನು ಈಗ ಹೋಗಿ ಬಂದ್ಬಿಡ್ತೇನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. बसंत नोट लेकर बाजार की ओर भागता है. ओढ़ता ना, राजकिशोर वहीं खड़े रहता है. धीरे धीरे 15-20 मिनट बीत जाते हैं. जैसे जैसे समय बीतता है वे उत्सुक होकर बाजार की ओर देखते हैं. समय ನೋಡ್ತಾನೆ, ಈಗ ಬರ್ತಾನೆ ಅಂತ ಹೇಳಿದವ, ಇನ್ನು ದೂರ ದೂರ ನೋಡ್ತಾನೆ. ಬಂದನೋ, ಎಲ್ಲಿ ಹೋದ ಇವ, ಈಗ ಬರ್ತಾನೆ ಹೇಳಿ 15 ನಿಮಿಷ ಆಯಿತು. ಗಳಿಗೆ ಗಂಟೆ ನೋಡ್ತಾನೆ, ಬರುವುದಿಲ್ಲ. ಎಲ್ಲಿ ಹೋದ ನೋಡಿ, देखते हैं 15 मिनट हो गए, अब तक नहीं आया, कहाँ रह गया, मुझे तो लगता है अब नहीं लौटेगा. राजकिशोर ये समझता है 15 मिनट हो गया, पलक मारते ही आने का वचन दिया है, लेकिन वो नहीं आया. 15 मिनट हो गया, अब तक नहीं आया, कहाँ रह गया, मुझे तो लगता है वो अब नहीं लौटे. अभी दूसरा दृश्य, स्टेज पर जरा सा परिवर्तन के साथ पहले जैसे दृश्य, ಮೊದಲು ಹೇಗಿತ್ತು ಅದೇ ರೀತಿಯ ಸ್ವಲ್ಪ ದೃಶ್ಯಗಳು, ಸ್ವಲ್ಪ ಪರಿವರ್ತನೆ. एक और किशनगंज का बोर्ड लगा हुआ है, एक तरफ किशनगंज का बोर्ड लगा. संध्या हो गई है, संजय. लोग घरों की ओर लौट रहे हैं. उन्हीं के बीच एक दुबला पतला लड़का जल्दी जल्दी आता है. ಅಷ್ಟೊತ್ತಿಗಾಗುವಾಗ ಒಬ್ಬ ಹುಡುಗ, ತೆಳ್ಳಗಿನ ಒಬ್ಬ ಹುಡುಗ, ದುಬ್ಲಾ ಪತ್ಲ, ಓಡ್ತಾ ಬರ್ತಾನೆ. ಓಹ ನಂಗೆ पैर है, ಕಪಡೆ ಫಟೆ हैं, ಆಯು लगभग 10 ವರ್ಷ. ಬಸಂತನ ಹಾಗೆ ಕಾಣ್ತಾ ಇದ್ದವ. ನಂಗೆ ಪೈರ್, ಚಪ್ಪಲಿ ಇಲ್ಲ, ಖಾಲಿ ಬರೀ ಕಾಲು, ಕಪಡೆ ಫಟೆ हैं, ಬಟ್ಟೆಯು ಹರಿದಿದೆ, ಆಯು लगभग 10 ವರ್ಷ. ನೋಡುವಾಗ ಒಂದು 10 ವರ್ಷದಾಗಿ ಕಾಣ್ತಾ. उसकी शक्ल बसंत से मिलती है, ನೋಡುವಾಗ ಬಸಂತನ ಹಾಗೆ ಕಾಣ್ತದೆ. उसका शक्ल बसंत से मिलता जुलता है. वो उसका छोटा भाई प्रताप है. वो बसंत का छोटा भाई प्रताप है. वो आते जाते व्यक्तियों से कुछ पूछ रहा है. उसके मुख पर व्याघ्रता है. आने जाने वाले व्यक्तियों से पूछता है, कुछ प्रश्न पूछता था. ಮುಖ ಹೇಗಿತ್ತು? ಒಂದು ರೀತಿಯ ವ್ಯಾಘ್ರದಲ್ಲಿತ್ತು, ಭಾಳ ದುಃಖದಲ್ಲಿತ್ತು ಮುಖ. ಅವನ ಮುಖ. ಯಾರ ಮುಖ? ಯಾರ ಮುಖ? ಪ್ರತಾಪನ ಮುಖ. ಪ್ರತಾಪ ಯಾರು? ಬಸಂತನ ಸಹೋದರ. ನೆನ್ಪಿಟ್ಕೊಳ್ಬೇಕು, ಪ್ರತಾಪನ ಹೆಸರನ್ನು ಸಹ ನೆನ್ಪಿಟ್ಕೊಳ್ಬೇಕು. ನಾನು ಆಗ ಹೇಳ್ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನಲ್ಲ, ಒಂದು ಬಸಂತನ ಹೆಸರು, ಪ್ರತಾಪನ ಹೆಸರು, ಆನಂತರ ಪಂಡಿತ್ ರಾಜಕಿಶೋರ್ ಹೆಸರು. ಈ 3 ಜನರ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಮುಖಾಂತರ ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಬರ್ತದೆ, ನೆನ್ಪಿಟ್ಕೊಳ್ಬೇಕು. क्यों जी किशनगंज यही है? ಕಿಶನ್ಗಂಜ್ ಒಂದು ಊರಿನ ಹೆಸರು. ಆ ಊರು ಯಾರದ್ದು? ಪಂಡಿತ್ ರಾಜ್ ಕಿಶೋರ್ ಇತ್ತು. ಆಗ ಮೊದಲು ಬಂದಿತ್ತ ಹೆಸರು. ಪಂಡಿತ್ ರಾಜ್ ಕಿಶೋರ್ ಕಹಾ ರಹತಾ ತಾ,
यदि ये प्रश्न पूछा तो आपको उत्तर देना पड़ेगा पंडित राजकिशोर किशनगंज में रहता था। हाँ, पंडित राजकिशोर कहाँ रहते हैं? एक व्यक्ति पूछता है कौन राजकिशोर? प्रताप कीर्तन है, पंडित राजकिशोर कहाँ रहता है ಅಂತ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಯಲ್ಲಿ ಕೇಳ್ತಾನೆ. ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಹೇಳ್ತಾನೆ ಕೌನ್ ರಾಜಕಿಶೋರ್. ಈಗ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಯಾವುದೋ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಹೆಸರು ಕೇಳಿದಾಗ ನಾವು ಹೇಳ್ತೇವಲ್ಲ ಇಂಥವರ ಪರಿಚಯ ಗೊತ್ತಾ, ಯಾರದು, ಯಾರ ಮಗ, ಈ ರೀತಿಯ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ನಾವು ಹಾಕ್ತೇವೆ. ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ एक व्यक्ति पूछता है कौन राजकिशोर? प्रताप जो लेक्चर देते हैं मजदूरों की बस्ती में जाते हैं, अरे लेक्चर बातें करते हैं जोर से और मजदूरों के बस्ती में जाते हैं, मजदूरों के नेता। मैं नहीं जानता, आगे पूछो. ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಹೇಳ್ತಾನೆ ಈ ವ್ಯಕ್ತಿ ನಮ್ಮ ಪರಿಚಯ ಇಲ್ಲ, ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ನೀವು ಇನ್ನೊಬ್ಬರಲ್ಲಿ ಯಾರು ಕೇಳಿ. ಸಾಮಾನ್ಯ ಯಾವುದೋ ಊರಿಗೆ ಹೋದ್ರೆ ಈ ಒಂದು ಅಂಗಡಿ ಎಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ ಅಥವಾ ಈ ಪ್ರದೇಶಕ್ಕೆ ಹೋಗುವ ದಾರಿ ಎಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಗೊತ್ತಿದ್ದವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಗೊತ್ತಿರೋದವ್ರು ಇಲ್ಲ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ನೀವು ಇನ್ಯಾರಲ್ಲ ಹೋದ್ರು ಕೇಳಿ, ಈ ರೀತಿ ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ ಅದೇ ರೀತಿ. प्रताप क्यों जी? मैं नहीं जानता, आगे पूछो. प्रताप आगे बढ़ता है और एक दूसरे व्यक्ति से पूछता है प्रताप क्यों जी पंडित राजकिशोर कहाँ रहते हैं? ಇನ್ನೊಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಯಲ್ಲಿ ಕೇಳ್ತಾನೆ पंडित राजकिशोर कहाँ रहते हैं? दूसरा व्यक्ति कहता है कौन? पंडित राजकिशोर वे जो मजदूरों का नेता. ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಗೊತ್ತಿರುತ್ತೆ, ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಕೌನ್? ಓ ಅವರಾ, ಅವ್ರು ನಂಗೆ ಗೊತ್ತು, ಅವರಲ್ವಾ? ಯಾರು? ಪಂಡಿತ್ ರಾಜಕಿಶೋರ್. ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಹಾಗೆ ಅಲ್ವ ನಾವು ಕೇಳುವಂಥದ್ದು, ಯಾರಾದರೂ ವ್ಯಕ್ತಿ ಕೇಳಿದರೆ ಇಂಥವ್ರ ಪರಿಚಯ ಇದೆಯಾ ಕೇಳಿದರೆ ಓ ಅವರಾ, ಅವ್ರು ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಪ್ಪ, ಅವ್ರ ಮನೆ ಓ ಇಲ್ಲೇ ಹತ್ರ ಬರ್ತದೆ ಬನ್ನಿ ಅಂತ ನಾವು ತೋರಿಸ್ತೇವೆ. ಗೊತ್ತಿದ್ರೆ, ಗೊತ್ತಿಲ್ಲದಿದ್ದರೆ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅಂತ ನಾವು ತಿಳ್ಕೊಳ್ತೇವೆ. ಅದಕ್ಕೆ ಹೇಳಬೇಕು, ಸ್ವಲ್ಪ ನಾವು ತಿಳ್ಕೊಳ್ಬೇಕು ನಮ್ಮ ಆಸುಪಾಸಿನಲ್ಲಿ ಯಾರೆಲ್ಲ ಇದ್ದಾರೆ ಅವರ ಪರಿಚಯಗಳೆಲ್ಲ ಇರಬೇಕು. ನಮಗೆ ಜನರೊಟ್ಟಿಗೆ ಬೆರೆತು ಗೊತ್ತಿರಬೇಕು. ಊರಲ್ಲಿ ಆಗುವಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ನಾವು ಪಾಲ್ಗೊಳ್ಬೇಕು, ಜಾತ್ರೆ ಉತ್ಸವಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಪಾಲ್ಗೊಳ್ಬೇಕು. ಆಗ ನಮ್ಮ ಪರಿಚಯ ಉಳಿದವರಿಗೆ ಆಗತ್ತೆ, ಉಳಿದವರ ಪರಿಚಯವು ನಮಗೆ ಸಿಗ್ತದೆ. ನಾವೆಲ್ಲ ಚಟುವಟಿಕೆಗಳಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಬೇಕು. ನೀವು ನೋಡಿ 10ನೇ ಕ್ಲಾಸ್ ಮಕ್ಕಳು, ನಿಮಗೆ ಮಾತನಾಡಲಿಕ್ಕೆಲ್ಲ ಬರ್ತದೆ. ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ, ಊರಿನಲ್ಲಿ ಆಗುವಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಒಂದು ಭಾಷಣಕ್ಕೋ ಅಥವಾ ಒಂದು ಸ್ವಾಗತ ಭಾಷಣಕ್ಕೋ ಅಥವಾ ಒಂದು ಧನ್ಯವಾದಕ್ಕೋ ಅಥವಾ ಪ್ರಶಸ್ತಿ ಪತ್ರವನ್ನು ಓದಲಿಕ್ಕೆ, ಇಂತಹ ಸಂದರ್ಭಗಳಲ್ಲಿ ನೀವು ನಿಮ್ಮನ್ನು ತೊಡಗಿಸ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಯಾಕೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ನಿಮಗೆ ಮಾತನಾಡಲಿಕ್ಕೆ ಬರ್ತದೆ, ನಿಮಗೆ 10ನೇ ಕ್ಲಾಸು. ಇಂತಹ ಸನ್ನಿವೇಶಗಳನ್ನು ನೀವು ತೊಡಗಿಸಿಕೊಂಡಾಗ, ನೀವು ಒಂದು ಕಡೆ ಮಾತಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋದಾಗ ನಿಮ್ಮನ್ನು ಗಮನಿಸ್ತಾರೆ, ಓ ಇವರು ಯಾರು, ಓ ಇದು ಇಂಥವರ ಮಗ, ಇಂಥವರ ಮಗ ಅಂತ ನಾವು ತಿಳ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಹಾಗೆಯೇ ನಿಮಗೆ ನಿಮ್ಮ ಪರಿಚಯ ಎಲ್ಲರದ್ದು ಆಗ್ತದೆ, ಎಲ್ಲರ ಪರಿಚಯ ನಿಮಗೆ ಸಿಗ್ತದೆ. तो ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಹೇಳ್ತಾನೆ प्रताप क्यों जी पंडित राजकिशोर कहाँ रहते हैं? दूसरा व्यक्ति कौन? पंडित राजकिशोर वो मजदूरों के नेता. हाँ हाँ वे ही है. इशारा करके उधर देखो, वो नीला पर्दा है ना, ನೋಡು ಅಲ್ಲಿ ನೋಡು, ಅಲ್ಲಿ ಒಂದು ನೀಲಿ ಪರ್ದೆ ಕಾಣ್ತದಲ್ಲ, ನೀಲ पर्दे है ना, वहाँ. हाँ बस वे वहीं रहते हैं. व्यक्ति आगे बढ़ जाता है. प्रताप नीले पर्दे वाले मकान के सामने जाकर पुकारता है. प्रताप आ नीली पर्दೆಯ ಎದುರುಗಡೆ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಕರೀತಾನೆ, ರಾಜಕಿಶೋರ್ ಜಿ, ಪಂಡಿತ್ ರಾಜಕಿಶೋರ್ ಜಿ. ಪರ್ದೆ ಹೊರಗೆ ಹೋಗಿ ಕೇಳ್ತಾರೆ, ಪಂಡಿತ್ ರಾಜಕಿಶೋರ್ ಜಿ, ರಾಜಕಿಶೋರ್ ಜಿ. ನಾವು ಕರೀದಿಲ್ವ, ಮನೆಯಲ್ಲಿ ಒಳಗೆ ಯಾರಿದ್ದಾರಾ, ಮನೆಯಲ್ಲಿದ್ದಾರಾ ಒಳಗೆ ಯಾರಾದರೂ ಅಂತ ಮನೆ ಹೊರಗೆ ನಾವು ಕೇಳ್ತೇವೆ. ಇನ್ನು ಕೆಲವೊಮ್ಮೆ ಮನೆಯ ಕಂಪೌಂಡ್ ಒಳಗೆ ನಾಯಿ ಇದ್ದರೆ ಕಂಪೌಂಡ್ ಹೊರಗಿಂದಲೇ ಕರೆಯುವುದುಂಟು. ಯಾಕೆಂದರೆ ಒಳಗೆ ಹೋಗಿ ನಾಯಿ ಮೈ ಮೇಲೆ ಹಾರಿದರೆ, ಹಾಗಾಗಿ ಹೊರಗಿಂದಲೇ ಕರೆಯುವುದುಂಟು. ಉಲೈ ಏರಂಡ ಉಳ್ಳೇರ ಅಂತ ತುಳುವಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಆಯಿತಾ. ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ, ಒಳಗೆ ಯಾರಾದರೂ ಇದ್ದಾರಾ, ಅಂದರ್ ಕೋಯಿ ಹೇ, ಇಸ್ ತರಹ ಪೂछते हैं. तो अंदर से आवाज़ आती है, ಮನೆ ಒಳಗಿಂದ ಒಂದು ಸ್ವರ ಬರ್ತದೆ. कौन? खिड़की से झांक कर देखते हैं. क्यों भाई क्या बात है? खिड़की ತೆಗೆದು ನೋಡ್ತಾರೆ, ಕೇಳ್ತಾರೆ, कौन क्या बात है, क्या चाहिए? जी मुझे मेरे भाई ने भेजा है. ಅವನು ಹೇಳ್ತಾನೆ, मुझे किसने भेजा है? मेरा भाई ने भेजा है. तुम्हारा भाई? टोरो मैं आता हूँ, बाहर आकर तेरा भाई कौन है बच्चे, ಯಾರು ನಿನ್ನ ಸಹೋದರ ಅಂತ ಕೇಳ್ತಾನೆ.
तो अब तक जो मैं पाठ को पढ़ाया है, तो आप घर जाकर घर में ठीक तरह से पढ़िए। प्रश्नोत्तर अभ्यास में कुछ प्रश्न हैं इस पाठ के संबंधित, उस प्रश्न का उत्तर इस पाठ में आया है, उसको देखिए, अभ्यास कीजिए। कल आते वक्त पूरा पढ़कर कल की कक्षा में आना है। आपका दिन शुभ हो। धन्यवाद।